नमस्कार, मी स्वाती. पुन्हा एकदा अगदी मनापासून तुमचं स्वागत करत आहे आपल्या या चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट होणारी, चवीला एकदम अप्रतिम अशी झणझणीत शेवभाजी. आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ही रेसिपी माहिती आहे, तरी देखील मी तुम्हाला एकदम सोपी आणि पटकन होणारी, सहजपणे कुणीही ही भाजी घरी ट्राय करू शकाल अशी रेसिपी आहे. तर चला मग याची रेसिपी बघूयात. आता तुमच्यापैकी जर कुणी नव्याने स्वयंपाक शिकत असाल तर मी सांगेल सर्वात अगोदर ना ही भाजी तुम्ही करून बघा, म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स खूप जास्त वाढेल. तर बघा, शेवभाजीसाठी आपल्याला अशी शेव लागणार आहेत. साधारणतः तिखट आणि थोडीशी जाडसर अशी हीच शेव तुम्ही वापरा, म्हणजे तुमच्या भाजीला खूप छान चव येईल. तर शेवभाजीसाठी आपल्याला एक वाटण लागणार आहे. त्यासाठी आपण घेणार आहोत 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक स्लाईस केलेले, पाववाटीपेक्षा थोडं कमी खोबरं, 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, एक छोटा टमॅटो, आतल्या बिया आपण काढल्यात आणि कट करून घेतलेत, थोडीशी कोथिंबीर. खडे गरम मसाल्यांमध्ये 1 वेलची, 2 मिरे, 1 लवंग, एक छोटा तुकडा दालचिनीचा, 1 स्टार फुलाची पाकळी आणि थोडंसं दगडफूल एवढं घेतलं आहे. आता आपल्याला फोडणीसाठी बघूयात काय लागणार आहे. फोडणीसाठी 2 छोटी तमालपत्र, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, 2 चमचे आपला घरगुती मसाला, तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता, अर्धा चमचा गरम मसाला पावडर, अर्धा चमचा धने पावडर आणि चवीपुरतं मीठ. आता खडे गरम मसाले आपण ऑलरेडी वापरणार आहोत, त्याच्यामुळे हा गरम मसाला आपल्याला नाही वापरायचा आहे. समजा तुम्हाला खडे मसाले नसतील वापरायचे, मग हा गरम मसाला तुम्ही वापरू शकता. आता सर्वात अगोदर आपण हे जे खडे गरम मसाले आहेत ते हलक्या हाताने रोस्ट करून घेऊयात. त्याच्यानंतर आपण खोबरं रोस्ट करूयात. आता खोबऱ्याचे स्लाईस आहेत तर त्याला थोडासा वेळ लागतो भाजायला. समजा तुम्ही खोबऱ्याचा कीस घेतला तरी देखील चालेल. तर बघा, खोबरं व्यवस्थित आपण भाजून घेऊयात. खोबरं भाजून झालं. अगोदर कोरडे सर्व मसाले आपल्याला भाजून घ्यायचे. सगळ्यात शेवटी आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. तर कांदा भाजताना आपल्याला फक्त तो रोस्ट करायचा आहे अगोदर. सुरुवातीला तेल वगैरे नाही टाकायचे, त्याच्यामुळे मग कांदा लवकर शिजत नाही आणि तो लगेच चिटकायला लागतो. तर खाली आपला कांदा चिटकू नये म्हणून आपल्याला सतत त्याला हलवत राहायचंच आहे. तर बघा, थोडासा कलर चेंज झाला की मग याच्यामध्ये आपण अर्धा पळी एवढं तेल ॲड करूयात. त्याच्या अगोदर बघा, लसूण आणि आलं आहे ते पण मी याच्यामध्ये मिक्स केलं आहे, म्हणजे हे पण छान रोस्ट होईल आपलं. आता हे तिन्ही देखील आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. कांदा खाली चिटकू नये म्हणून मी चमच्याने सतत त्याला मिक्स करते आहे. आता बघा, कांदा आपला अर्धवट असा झाला की याच्यामध्ये अर्धा पळी तेल टाकूयात. तेल टाकल्यानंतर व्यवस्थित असं कांदा कॅरमलाइज होतो. बघा, व्यवस्थित मिक्स करून झालं की आपण आता याच्यामध्ये टॅमॅटो ॲड करूयात. सुरुवातीलाच आपण टॅमॅटो टाकला ना तर तो खाली लगेच चिटकायला लागतो, मग बाकी सगळं आपलं व्यवस्थित भाजून नाही होत. म्हणून कांदा जेव्हा अर्धवट शिजून होतो तेव्हाच आपल्याला टॅमॅटो ॲड करायचा आहे. तर बघा, टॅमॅटो ॲड करून झाला की व्यवस्थित मोठ्या गॅसवरच याला भाजून घेऊयात. अगदीच आपल्याला काळपट नाही करायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून याला छान असं भाजून घेतलं की आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊयात आणि गॅस बंद करूयात. आता गॅस बंद केल्यानंतर त्या कढईमध्ये कोथिंबीर टाकली आणि एक हलक्या हाताने थोडीशी अशी रोस्ट करून घेतली आहे. आता बघा, सगळे मसाले थंड करूयात. हे मसाले थंड झाले की आपण मिक्सरमध्ये एकदम बारीक याला वाटून घेऊयात. आपलं वाटण तयार झालं की भाजीला फोडणी देऊयात. सर्वात अगोदर मी पाणी गरम केलं आहे. आपल्याला शेवभाजीसाठी गरम पाणी लागणार आहे. आता भाजी फोडणी देऊयात. यासाठी आपण एका कढईमध्ये 2.5 पळी एवढं तेल टाकलेलं आहे. तेल थोडंसं जास्त लागतं कारण की शेवभाजीला मस्त अशी तरी सुटते म्हणून. फोडणी देताना फक्त तमालपत्र आपण टाकलं आहे. जिरं मोहरी वगैरे शेवभाजीला नाही वापरायची आहे. तमालपत्र छान तडतडलं की याच्यामध्ये आपण तयार केलेलं वाटण घालूयात. सर्व वाटण टाकून झालं की 2-3 मिनटं याला छान असं परतून घेऊयात. आता हे वाटण आपण बारीक करताना याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करतो, तर ते पाणी पूर्णपणे आपल्याला इथे आटवून घ्यायचं आहे. 2-3 मिनटं व्यवस्थित सतत याला मिक्स करत राहायचं आहे, जेणेकरून कढईला मसाला आपला चिटकायला नको. आता बघा, व्यवस्थित असं मिक्स करत राहिलं की यातलं पाणी आटत जातं. आता प्रत्येक भागामध्ये शेवभाजी बनवण्याची खूप वेगवेगळी पद्धत आहे. बरेच जण वाटण न घालता देखील शेवभाजी बनवतात.
तर बघा आपलं जे वाटण आहे ना व्यवस्थित परतले गेले, त्यातलं पाणी पूर्ण आटून गेलेलं आहे. आता व्यवस्थित याला तेल सुटायला लागलं की मग आपण याच्यामध्ये सुके मसाले ॲड करूयात. परत एकदा याला मिक्स करून घेऊयात व्यवस्थित. आता याच्यामध्ये कोरडे मसाले टाकूयात. हिंग आणि हळद जे घेतलं होतं ते आपण टाकले. हिंग तुम्ही फोडणीला वापरलं तरी देखील चालेल. आता आपला मसाला टाकूयात आणि धनेपूड. आता गरम मसाला या स्टेजला आपण नाही वापरला आहे, कारण की आपण ऑलरेडी खडे मसाले घेतलेले आहेत. आता आपले सगळे कोरडे मसाले टाकून झाले की व्यवस्थित याला मिक्स करून घेऊयात. आता 1 मिनटं व्यवस्थित याला असं मिक्स करून घेऊयात. व्यवस्थित असं मिक्स करून झालं की याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकूयात, म्हणजे आपले जे कोरडे मसाले आहेत ते खाली चिटकायला नको. बघा पाणी टाकून झालं की व्यवस्थित असं याला मिक्स केलं. थोडंसंच पाणी टाकायचं आहे, म्हणजे काही गुठळ्या वगैरे झाल्या असतील तर त्या व्यवस्थित आपल्याला फोडता येतील आणि मिक्स करता येतील. बघा पाणी टाकून झाल्यानंतर व्यवस्थित असा मसाला आपला तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला हवं तेवढं गरम पाणी आपण ॲड करू शकतो. तर मी साधारणतः 1 ते 1.25 ग्लास एवढं पाणी याच्यामध्ये ॲड केलं आहे. कन्सिस्टन्सी आपल्याला थोडीशी पातळ ठेवायची आहे, अगदीच घट्ट नाही करायची आहे. आता तुम्ही जेव्हा भाजी बनवाल तेव्हा जास्त पाणी टाकू नका, अगदीच पातळ नाही करायची आहे आणि जास्त अशी दाटसर पण नाही करायची आहे. तर बघा 1-2 मिनटं व्यवस्थित याला मिक्स करून झालं की एक बरोबर 1.25 ग्लास एवढं पाणी मला लागलेलं आहे. साधारणतः कन्सिस्टन्सी तुम्हाला दिसते, या पद्धतीने ठेवा. बघा अगदीच पातळ आणि अगदीच घट्ट नाही झाली आहे. आपण जेव्हा शेव टाकतो तेव्हा ही भाजी थोडीशी अजून घट्ट होते. आता चवीपुरतं मीठ ॲड करूयात. या रस्स्याला जेवढं मीठ लागेल तेवढंच फक्त टाकायचं आहे. आपल्या शेवमध्ये ऑलरेडी मीठ असतं. आता मीठ टाकून झालं की व्यवस्थित याला मिक्स करून घेऊयात आणि छान याला उकळी येईपर्यंत वाट बघूयात. आता बघा आपल्या रस्स्याला मस्त अशी उकळी फुटलेली आहे आणि तेलाचा तवंग पण मस्त वर तयार होतो आहे. बघा व्यवस्थित याला उकळी आली की मग याच्यामध्ये आपण कोथिंबीर ॲड करूया. आता कोथिंबीर ॲड करून झाली की या रस्स्याला आपल्याला 2-3 मिनटं शिजवायचं आहे, जोपर्यंत आपली तर्री अशी वर दिसत नाही तोपर्यंत. आता 1-2 मिनटं झाले की बघा तर्री अशी दिसायला लागते, मस्त तर्री अशी तयार झालेली आहे. आता या स्टेजला गॅस बंद करूयात. या शेवभाजीसोबत खायला मी फुलके बनवते, एकदम बेस्ट कॉम्बिनेशन आहे, नक्की ट्राय करा. या व्यतिरिक्त तुम्हाला भाकरी, चपाती, भात असं काही खायचं असेल तरीही चालेल, पण फुलके आणि शेवभाजी एकदम मस्त लागतात. आता ही शेवभाजी खूप लवकर अशी तयार होते, म्हणून तुम्ही दुपारच्या जेवणात, रात्रीच्या जेवणात आरामात याला बनवू शकतात. रस्सा आपला बनवून झाला की मग शेव तुम्ही अगदी जेवणाच्या 5 मिनटं अगोदर ॲड केलं तरी देखील चालेल. एकदम मस्त असे आपले फुलके तयार होत आहे. यापूर्वी तुम्ही शेवभाजी आणि फुलके हे कॉम्बिनेशन जर कधी खाल्लं नसेल तर नक्की यावेळेस ट्राय करून बघा, खूप जास्त तुम्हाला आवडेल. फुलके चपातीपेक्षा लवकर देखील होतात. मी यापूर्वी देखील काही रेसिपी शेअर केलेल्या आहेत. तुम्ही जर पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल तर नक्की त्या रेसिपी ट्राय करून बघा, तुम्हाला खूप जास्त आवडतील. बनवायला देखील इझी आहेत, स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला व्यवस्थित असं सांगितलेलं आहे. तर नक्की तुमच्या जेवणाच्या मेनूमध्ये ह्या सगळ्या रेसिपी तुम्ही आरामात ॲड करू शकतात. तर बघा आपले फुलके तयार झाले की आपल्याला रस्स्यामध्ये फक्त शेव ॲड करून घ्यायचे आहेत आणि सर्व करायचं आहे. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका हा. आता आपले फुलके झाले की या रस्स्यामध्ये शेव ॲड करूयात. आता बघा रस्स्यामध्ये शेव टाकले की 1च मिनटं आपल्याला फक्त याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, जास्त शिजवायचं नाही आहे, नाहीतर आपले शेव जास्त मऊ पडतात आणि मग ते खायला व्यवस्थित नाही लागत. आता अशा पद्धतीने शेवभाजी आपण सर्व करू शकतो. समजा तुम्हाला वेगळ्या पद्धतीने शेवभाजी सर्व करायची असेल तरीही चालेल, म्हणजे एका प्लेटीमध्ये अगोदर शेव टाकले आणि त्याच्यावर हा गरम गरम रस्सा टाकला तरी देखील चालेल, पण या पद्धतीने बनवा, खूप जास्त चांगली लागते शेवभाजी. आता बघा मस्त असे गरम गरम फुलके, वरून थोडंसं तूप आणि सोबत कांदा लिंबू, तर मस्त असं आपलं जेवण तयार झालेलं आहे. समजा तुमच्याकडे कोणी पाहुणे येणार असतील ना तर नक्की हा बेत बनवा. अगदी झटपट होणारी आणि चवीला भन्नाट अशी शेवभाजी लागते. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याच्यासाठी तुमचे खूप खूप आभार.
व्हिडिओबद्दल जर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील, फीडबॅक असतील तर नक्की मला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका हां. भेटूया लवकरच आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.